आनंद सत्यप्रकाश विभो आणि आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणे इतिहास शुद्ध परमात्मा मीचे असे. आता आपला विचारसागरातला पहिला तरंग चालू आहे आणि त्या पहिल्या तरंगातलं आपलं अनुबंध चालू आहे. अनुबंध या शब्दाचा अर्थ आहे ज्याच्या ज्ञानानं ग्रंथामध्ये काय होतो, प्रवेश अशा प्रकारचा होतो, त्याला अनुबंध अशा प्रकारचं म्हणतात. कळलं का? ज्याचं ज्ञान झालं की ग्रंथामध्ये प्रवेश होतो, ज्याच्या ज्ञानाशिवाय ग्रंथामध्ये प्रवेश होत नाही, प्रवृत्तीच होत नाही. आलं लक्षामध्ये? माणसाची प्रवृत्तीच होत नाही ग्रंथात ह्या चार गोष्टीचं ज्ञान झाल्याशिवाय. जसं चार खांब असल्याशिवाय मंडप उभाच राहत नाही, त्याला चाराची गरज आहे. तसं ग्रंथात प्रवृत्ती होण्याकरता ह्या चार गोष्टीचं ज्ञान असावं लागतं व्यक्तीला. त्यावेळेला तो व्यक्ती त्या ग्रंथात प्रवृत्त होतो. कोणत्या चार गोष्टी? अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध. म्हणून यांचं ज्ञान झालं की ग्रंथामध्ये प्रवृत्ती घडते. म्हणून या चौघांना काय म्हणतात? अनुबंध चतुष्टय अशा प्रकारचं म्हणतात. चार आहेत म्हणून चतुष्टय. लक्षामध्ये? आणि ग्रंथात प्रवेश करून देणारे आहेत हे चौघजण, यांना अनुबंध चतुष्टय अशा प्रकारचं म्हणतात. त्याच्यातल्या अनुबंधातला पहिला अनुबंध कोण आहे? अधिकारी. मग अधिकारी कोणाला म्हणायचं त्याचा विचार आपण काल पाहिला. ज्यांनी निष्काम कर्म करून मल घालवला, निष्काम उपासना करून ज्यांनी विक्षेप घालवला आणि आवरण नाशासाठी, ज्ञानप्राप्तीसाठी, आवरण नाशासाठी ज्ञान गरजेचं आहे का नाही, आणि त्या ज्ञानप्राप्तीसाठी जो साधन चतुष्टय संपन्न झाला तो आहे ग्रंथाचा अधिकारी. मग साधन चतुष्टय संपन्न झाला म्हणजे काय? त्याचा विस्तार केला. साधन चतुष्टय म्हणजे काय? चार प्रकारची साधनं, त्याला साधन चतुष्टय म्हणतात. तर चार प्रकारची साधनं कोणती आहेत? विवेक, वैराग्य, समाधी षटक, मुमुक्षुत्व. असे हे चार काय आहेत? हे साधन चतुष्टय आहे. त्याच्यामधलं पहिलं आहे विवेक. विवेक म्हणजे आत्मा अविनाशी आहे आणि क्रियारहित आहे, आणि त्याच्या व्यतिरिक्त सगळं काय आहे? विनाशी आहे आणि चंचल आहे. अशा प्रकारचा जो सत्संगतीमध्ये मनुष्याच्या बुद्धीमध्ये निश्चय होतो, या निश्चयालाच काय म्हणत असतात? विवेक अशा प्रकारचं म्हणतात. आणि हा विवेक सर्व साधनांचं मूळ आहे. दुसरं साधन सांगितलं चतुष्टयामध्ये वैराग्य. वैराग्य म्हणजे सगळ्या अनुकूल मानलेल्या भोगाविषयीची त्यागाची इच्छा, याला काय म्हणतात? वैराग्य अशा प्रकारचं म्हणतात. मग हे असावं लागतं साधकाच्या ठिकाणी, तेव्हा तो अधिकारी होतो. समाधी षटक असावे लागतात. शम आहे ज्याच्या आधी असे 6 साधनं, त्यांना काय म्हणतात? समाधी षटक म्हणतात. त्याच्यामध्ये शम, दम, श्रद्धा, उपरम, समाधान आणि तितिक्षा. शम म्हणजे अंतःकरणाचा, विषयापासून अंतःकरणाचा निग्रह आहे का नाही, इंद्रियाचा निग्रहाला दम म्हणतात. आणि श्रद्धा म्हणजे वेदांतावर आणि गुरुच्या वचनावर अत्यंत विश्वास असणे, याला काय म्हणतात? श्रद्धा अशा प्रकारचं म्हणतात. आणि उपरम सांगितला पुढं. काय सांगितला? उपरम शब्दाचा अर्थ आहे वेदविहित कर्माची जी साधनं आहेत, स्त्री पुत्राधिक, यांचा विधीपूर्वक त्याग करणं आणि भोगाला विषयाप्रमाणे नाशक आहेत अशा प्रकारचं समजून त्यांचा त्याग करून ब्रह्मप्राप्ती करता सगळ्यांचा त्याग करणं, याला काय म्हणतात? उपरम अशा प्रकारचं म्हणतात. किंवा त्यालाच उपरती म्हणतात, त्यालाच संन्यास म्हणतात. आणि लक्षामध्ये आता पुढचं आहे समाधान. समाधान म्हणजे अंतःकरणाची एकाग्रता झाली की जी स्थिती प्राप्त होते त्याला काय म्हणतात? समाधान म्हणतात. आणि सगळं दुःख कष्टा वाचून सहन करणं, उगं कुरकुर करीत बसायचं नाही, शांतपणाने ते सहन करायचं, याला म्हणतात तितिक्षा. कळलं का? कशाचं दुःख असो, भूक लागलेला असो, तहान लागलेला असो, थंडी वाजत असेल, ऊन लागत असेल, कोणी शेजारचे त्रास देत असेल, सगळं पिशाचे त्रास देत असेल, भूत लागलं, दुःख होतच ना. कसलं दुःख असो, रोगाचं दुःख असेल, सगळं दुःख कष्टा वाचून सहन करणं म्हणजे कष्टा वाचून म्हणजे रडत बसायचं नाही, कोणाजवळ गराणं करत बसायचं नाही, ते निमूटपणे शांततेत ते काय करायचं? सहन करायचं, याला तितिक्षा म्हणतात. परमार्थ करणाऱ्याच्या ठिकाणी तितिक्षा असावी लागते, सहनशीलता असावी लागते. सहनशीलता म्हणजे तितिक्षा. लक्षामध्ये असं हे समाधी षटकाने संपन्न असावा लागतो तो पुरुष.
त्यावेळेला तो अधिकारी होतो. आणि त्याच्या ठिकाणी मुमुक्षुत्व असावं लागतं. मुमुक्षुत्व म्हणजे काय तर मोक्षाची इच्छा. मोक्ष म्हणजे काय दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, याला मोक्ष म्हणतात. आणि ती मोक्षाची इच्छा ज्याच्या ठिकाणी आहे त्याला मुमुक्ष म्हणतात. आणि मोक्षाची जी तीव्र इच्छा असते त्या इच्छेचं नाव आहे मुमुक्षुत्व. हे मुमुक्षुत्व त्याच्या ठिकाणी असावं लागतं, म्हणजे त्याला मोक्षाची इच्छा असावी लागते. असं हे मुमुक्षुत्वाने संपन्न झाला, समाधी षटकाने संपन्न झाला, विवेक वैराग्याने संपन्न झाला की मग तो काय होतो अधिकारी. मुक्त नाही होत तो, फक्त वेदांत शास्त्राचं चिंतन करण्याचा अधिकारी होतो. म्हणजे अधिकार मिळवायलाच एवढा कुठं नाही. कशाला पुन्हा ते साधन वेगळंच पुन्हा आहे का नाही. अधिक फक्त ग्रंथाचं चिंतन करायला एवढा अधिकार पाहिजे. तुमचं झालंय का मल गेलाय का. मल नाही गेले विक्षेप थोडा जाणार आहे. आणि मल विक्षेपच नाही गेला तर विवेक येतो काय. कशातच काही नाही, कशात काही फाटक्यात पाय म्हणतात. तर मग काल एवढं सांगितलं अधिकारी, कळला का. तर आता ऐका, अनुबंधामध्ये पहिला अनुबंध आहे अधिकारी. अधिकार्याचं वर्णन केलं. अधिकारी कोण आहे कळलं की नाही तुम्हाला. आता दुसरा अनुबंध कोण आहे विषय. मग या ग्रंथाचा विषय काय आहे, या ग्रंथात काय सांगितलंय. माणसं व्याख्यानं करतात बघा. मग त्या व्याख्यानासाठी त्यांना एक विषय दिलेला असतो. या विषयावर तुम्ही बोलायचं. काय 15 मिनटं, काय 1 तास 2 तास काय असेल ते त्यांना विषय दिलेला असतो. मग त्या विषयावर त्यांनी सर्व अशा प्रकारचं विस्तारानं त्यांना काय करायचं असतं, मांडणी करायची असते. तो जो काही विषय दिलेला असेल त्याचं कारण काय, त्याचं स्वरूप काय, त्याचे प्रकार किती, त्याचं कार्य काय आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी त्यांना मांडायच्या असतात. त्या विषय म्हणजे त्या विषयाला सोडून त्यांना बोलायचं नाही, त्याच विषयावर त्यांनी ती बोलायचं असतं. तसं ग्रंथाचा जो विषय असतो त्या ग्रंथामध्ये त्याच विषयावर सगळं काय केलेलं असते, बोललेलं असते, सांगितलेलं असते. मग हा जो ग्रंथ, या ग्रंथाचा विषय काय व्हा, या ग्रंथामध्ये नेमकं काय सांगितलंय, ग्रंथाचा जो प्रतिपाद्य विषय तो काय आहे हे सांगितलं पाहिजे का नाही. जर उगाच काहीतरी विषय असेल, महत्त्वाचा विषय नसेल तर कोण शिकन का, नाही शिकन. म्हणून ग्रंथाचा विषय सांगितला पाहिजे. म्हणून आता ग्रंथाचा काय सांगतात, अनुबंधाचा दुसरा प्रकार आहे विषय. तो विषय सांगावा लागतो ग्रंथाचा. तर आता तो विषय काय आहे ते सांगतात. विषयाचं वर्णन, विषय म्हणजे ते भोगातले विषय नाही, इथं प्रतिपाद्य विषय, प्रतिपादनाचा जो विषय आहे तो विषय ग्रंथाचा काय आहे ते आता सांगतात. जीव ब्रह्म ऐक्य प्रमाणानं व युक्तीनं प्रतिपादन करणं हा या ग्रंथाचा विषय आहे. ऐका, थोडक्यात सांगितलं त्यांनी. जीव ब्रह्म ऐक्य म्हणजे जीव आणि ब्रह्म यांचं ऐक्य म्हणजे हे एक आहेत. जीव आणि ब्रह्म, जीव म्हणजे आपण आणि ब्रह्म म्हणजे परमात्मा, समजतंय का. ह्या दोघांचं ऐक्य आहे, हे दोघं एक आहेत. म्हणजे आपलं स्वरूप आणि परमात्म्याचं स्वरूप हे एक आहे. हे युक्तीनं प्रमाणानं प्रतिपादन करणं हा या ग्रंथाचा काय आहे, विषय आहे. म्हणजे या ग्रंथामध्ये अथपासून इतिपर्यंत हेच सांगितलेलं आहे. काय, जीव आणि ब्रह्म एक आहेत, जीवामध्ये आणि ब्रह्मामध्ये भेद नाही, याचंच प्रतिपादन केलेलं आहे. वेदांताचा कुठलाही ग्रंथ घेतला तर त्याच्यात तेच सांगितलेलं असते. काय, जीव आणि ब्रह्म एक आहेत, हा वेदांत शास्त्राचा विषय असतो. कोणता, हां, जीव ब्रह्माचं ऐक्य ध्यानात ठेवायचा विषय. कुठलाही वेदांताचा ग्रंथ घेतला, वेदांत शास्त्राचा कोणताही, हाच म्हणून विचारसागर म्हणून नाही, कोणताही घ्या, त्याचा प्रमुख मुख्य विषय हाच असतो की जीव ब्रह्म एक आहेत, दोघांमध्ये ऐक्य आहे. आलं. हा या ग्रंथाचा विषय आहे. जीव ब्रह्माचा भेद प्रतिपादन करणं वेद विरुद्ध आहे. जर एखादा कोणी जीव ब्रह्माचा भेद सांगायला लागला, जीव वेगळा आणि ब्रह्म वेगळा, लोक म्हणतात ना जीव एवढा एवढा आहे, ब्रह्म मोठं आहे,
आहे की नाही. आणि भेद प्रतिपादन करायला लागला तर जीवाचा आणि ब्रह्माचा भेद प्रतिपादन करणं म्हणजे वेदाच्या विरोधात बोलण्यासारखं आहे. कारण जीव ब्रह्माचं ऐक्य कोणी सांगितलंय? वेदाने सांगितलंय. आणि आपण भेद सांगायला लागलो मग वेदाच्या विरोध नाही होणार का? हा, ज्ञानेश्वर महाराज म्हणायला लागले हरिमुखी म्हणा, हरिमुखी म्हणा. आणि एखादं तुमच्यासारखं जर कोणी उठला लागला सांगायला अरे हरिमुखी हरिमुखी नाही, काय व्हायचं हरिमुखी म्हणा म्हणून. हा, आणि लागले म्हणायला काय दादा कोंडकेची गाणी म्हणा म्हणले, किती मजा वाटते बघा. मग असं जर तुम्ही सांगायला लागले तर ज्ञानेश्वर महाराजाच्या विरोधात नाही होणार का? ते होईल का नाही? मग तसं वेद जर सांगतोय जीव ब्रह्माचं ऐक्य आहे, जीव ब्रह्माचं ऐक्य प्रतिपादन करतो वेद. कारण महावाक्य वेदात आले का नाही. आणि महावाक्याने काय सांगितलंय? जीव ब्रह्माचं ऐक्य सांगितलंय. तत्वमसी, अहम ब्रह्मास्मी, अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, असे महावाक्य 4 वेदातले 4 महावाक्य आहेत. मग त्या महावाक्याने जीव ब्रह्माचं ऐक्य सांगितलंय. वेदातले वाक्य आहेत म्हणजे वेद जीव ब्रह्माचं ऐक्य सांगतोय. आणि आपण किंवा जर कुणीही सांगायला लागला जीव ब्रह्माचा भेद सांगायला लागला तर ते जीव ब्रह्माचा भेद प्रतिपादन करणं म्हणजे वेदाच्या विरुद्ध बोलणं का नाही? का नाही? ते प्रतिपादन करणं वेद विरुद्ध आहे. आणि जीव ब्रह्माचा भेद निश्चय मुमुक्षुला हितावह नाही. आणि दुसरी गोष्ट अजून अशी आहे, जीव ब्रह्माचा जर भेद प्रतिपादन केला तर जो मुमुक्षु आहे त्यानं तो भेद सांगून त्या मुमुक्षूचं हित होणार आहे का? ज्याला मोक्षाची इच्छा आहे, समजा तुम्हाला मोक्षाची इच्छा आहे आणि मी तुम्हाला जीवाचा आणि ब्रह्माचा काय सांगितला? भेद सांगितला. तुमचं हित होणार आहे का त्यांनी? आणि भेद सांगायची काय गरज आहे? महत्वाचा मुद्दा म्हणजे तुम्हाला अगोदरच भेद आहे असं वाटतंय ना. तुम्हाला काय वाटतंय? खरं इमानदारीनं सांगायचं, आपलं स्वरूप आणि ब्रह्माचं स्वरूप, परमात्म्याचं स्वरूप एक आहे असं वाटतंय का वेगवेगळं वाटतंय? खरं सांगायचं वेगळं वेगळं वाटतंय का नाही? मग जे तुम्हाला वाटतंय तेच मी सांगायला लागलो पुन्हा, काय तुमचं हित होणार आहे त्यानं? होणार का हित? म्हणून मुमुक्षुला भेद निश्चय सांगणं, भेदाचं प्रतिपादन करणं हे काही हितावह नाही, म्हणजे ते हिताचं नाही. जीव ब्रह्माचा भेद निश्चय मनुष्याच्या ठिकाणी स्वाभाविक आहे. ऐका, जीवाचा आणि ब्रह्माचा भेद निश्चय हा सगळ्यांच्या ठिकाणी कसा आहे? स्वाभाविक आहे ना. ते काय सांगावं नाही लागत. मी जरी नाही सांगितलं तुम्हाला ब्रह्म वेगळे जीव वेगळा आहे तरी तुम्हाला स्वभावतः तसं वाटतंय की मी वेगळा आहे आणि ब्रह्म वेगळे वाटतंय का नाही? मग सांगायची काय गरज आहे? जे सर्व जीवांच्या ठिकाणी जे स्वाभाविक आहे, स्वभावतः जे आहे काय भेद निश्चय, तो सांगायची काय गरज आहे? परंतु या भेद निश्चयापासून मोक्षाचा अनुभव कुणालाही नाही. आता बघा, आता तुम्ही एवढे इथं 50 जण बसलेले, तुम्हा सगळ्यांना काय वाटतंय? माझा आणि ब्रह्माचा काय आहे? भेद आहे का नाही? मग सगळ्यांनी भेद निश्चय केलेला आहे का नाही? आणि मग भेद निश्चय ज्यांना ज्यांना झालेला आहे याच्यातलं कोण मुक्त झाले सांगा बरं? हा, मोक्षाचा अनुभव कुणाला आलाय? म्हणजे भेद निश्चय केल्यावर कुणाला मोक्ष मिळतंय का? जगात कुणाला विचारा तुम्ही जाऊन फिरा, आता जे इथं नाहीत बसलेले जगातल्या कोणत्या माणसाला विचारा, का रे तू ब्रह्म आहेस का? कोणत्या गावात जा, तुमच्या गावात जाऊन बघा. तुमच्या गावात 5,000 लोकसंख्या असली तर तुम्हाला मी ब्रह्म असे म्हणणारे किती सापडतील? एक पण सापडणार नाही. म्हणजे सगळ्यांनाच काय आहे? भेदाचा निश्चय आहे का नाही? मग भेद निश्चय करून मुक्त कोण झाला का आजपर्यंत सांगा? मग जर कोणी मुक्त झाला नाही तर त्याला मोक्षाची इच्छा आहे, त्याला जीव ब्रह्माचा भेद प्रतिपादन करून त्याचं काही हित होणार आहे का? त्याच्यात तो काही हिताचा आहे का? हिताचा काहीच नाही ना. ते आहे का हिताचा भेद निश्चय? तो तर भेद निश्चय सगळ्यांच्या ठिकाणी स्वाभाविकच आहे आणि त्यानं काही कोणाचं आजपर्यंत हित झालेलंच नाही. आणि मग तो सांगून काय फायदा? तो पहिल्यापासूनच तो भेद बुद्धीत आहे आणि पुन्हा भेदच लागले सांगायला, त्यानं काय होणार आहे?
या भेदनिश्चयापासून मोक्षाचा अनुभव कुणालाही नाही. काही काही लोक म्हणतात नाही हो, मेल्यावर मोक्ष भेटेल. भेदनिश्चय जरी आम्ही केलेला असला आणि जिवंतपणे आम्हाला मोक्षाचा अनुभव जरी नाही आला तरी मेल्यावर आम्हाला या भेदनिश्चयानं काय होईल? मोक्ष होईल. ते मेल्यावर मोक्ष मिळेल असं म्हणणाऱ्याचं काही खरं नाही. याची जन्मी याची डोळा भोगू मुक्तीचा. या जन्मात जिवंत असतानाच मुक्तीचा सोहळा भोगायला पाहिजे. मरणोत्तर मोक्षाची कल्पना मुमुक्षुला अपेक्षित नाही. मेल्यानंतर मोक्ष मिळेल अशा प्रकारची कल्पना मुमुक्षुला अपेक्षित असते का? नाही. मग मुमुक्षुला काय पाहिजे असते? या जन्मात आत्ताच मोक्ष मिळाला पाहिजे जिवंत असतानाच, ही अपेक्षा असते मुमुक्षुची. म्हणून तत्प्रतिपादक ग्रंथ निष्फल होत. होत म्हणजे आहेत. तत्प्रतिपादक म्हणजे भेद प्रतिपादक. जीव ब्रह्माचा भेद प्रतिपादन करणारे जे ग्रंथ आहेत हे कसे आहेत? निष्फल आहेत. निष्फल. कळलं का? या ग्रंथात मुमुक्षुला याच जन्मात मोक्षाची प्राप्ती करून देणाऱ्या जीव ब्रह्मैक्य ज्ञानाची सिद्धी केलेली आहे. म्हणजे मग तुमचा विचारसागर जो हा ग्रंथ आहे, हा ग्रंथ निष्फल नाही का? नाही म्हणले. का? कारण या ग्रंथामध्ये जीव ब्रह्माचं ऐक्य प्रतिपादन केलेलं आहे. काय प्रतिपादन केलेलं आहे? जीव ब्रह्माचं ऐक्य ज्ञानाची सिद्धी केलेली आहे की ज्या ज्ञानाने मोक्षाची प्राप्ती होते. कशाची प्राप्ती होते? मोक्षाची प्राप्ती. हां, मोक्षाची प्राप्ती जीव ब्रह्मैक्य ज्ञानाशिवाय दुसऱ्या कशानंच होत नाही. तुम्हाला वाटतं लग्न केल्यावर होईल. लग्न केल्यावर नाही, एक नाही 10 जरी लग्न केलं तुम्ही तरी सुद्धा तर कुणी देणारच नाही म्हणा एवढ्या. पण जरी समजा दिल्या कोणी, केल्या तुम्ही 10 बायका, तरी सुद्धा काय होणार नाही? मोक्ष मिळणार. मोक्षाचं एकमेव साधन म्हणजे काय? जीव ब्रह्माचं ऐक्य ज्ञान. मग मोक्ष ज्याने प्राप्त होतो असं जे जीव ब्रह्मैक्य ज्ञान, त्या जीव ब्रह्मैक्य ज्ञानाची सिद्धी या ग्रंथात आहे. म्हणून आमचा ग्रंथ निष्फल नाही. मोक्ष प्राप्त करून देणारा ग्रंथ आहे. कारण मोक्ष ज्या ज्ञानाने प्राप्त होतं ते ज्ञान या ग्रंथात आम्ही सिद्ध केलेलं आहे. म्हणून आमचा ग्रंथ निष्फल नाही. म्हणून या ग्रंथाचा विषयच काय? आमच्या जीव ब्रह्म ऐक्य हा या ग्रंथाचा काय आहे? विषय आहे. हां बघा, आता अनुबंध जे सांगितले होते ऐका. अनुबंधामध्ये पहिला अनुबंध कोण आहे? अधिकारी. ते अधिकार्याचं वर्णन केलं. झालं अधिकार्याचं वर्णन. अधिकार्याचं वर्णन झाल्याच्या नंतर दुसरं काय? विषय. काय ग्रंथाचा विषय? जीव ब्रह्म ऐक्य हा या ग्रंथाचा विषय, तोही सांगितला. आता तिसरा अनुबंध कोणता आहे? प्रयोजन. प्रयोजन म्हणजे काय? फल. फल. या ग्रंथाचं फल काय आहे? ग्रंथाचं जर अध्ययन केलं, ग्रंथाचं चिंतन केलं, ग्रंथाचा आपण विचार करत बसलो तर त्यांना आपल्याला मिळणार काय? म्यावा. म्यावा काय भेटणार आहे? तर त्याला प्रयोजन म्हणतात. त्यालाच काय म्हणतात? प्रयोजन. त्या ग्रंथाचं आता प्रयोजन सांगतात. आत्मस्वरूपाचं अज्ञान आणि त्या अज्ञानाचं कार्य जो प्रपंच, तो जन्म मरणादी दुःखाला कारण आहे. त्या दुःखालाच अनर्थ अशा प्रकारचं म्हणतात. ऐका, आपण दुःख भोगतो का नाही? अनेक प्रकारचे दुःख भोगतो. पण त्या अनेक प्रकारच्या दुःखामध्ये सगळ्यात मोठी दुःख म्हणजे कोणती असतात? जन्माचं आणि मृत्यूचं दुःख सगळ्यात मोठं असतं. भयंकर दुःख असतं. जन्माच्या वेळी खूप मोठं दुःख असतं आणि मृत्यूच्या वेळेलाही फार भयंकर दुःख असतं. अलग लक्षामध्ये लय दुःख असते म्हणजे जन्माच्या वेळेला. ते आता ते आपल्याला आठवत नाही म्हणून बरं आहे. तर जेवलेच नसते तुम्ही. मस्त गुलाबजामुन हानते. कशामुळे हानते माहिती आहे काय? हे म्हणजे आपण एवढा आनंद साजरा करतो, आपण आपल्या जन्माचा वाढदिवस साजरा करतो. अरे रडायला पाहिजे. जन्मल्यावर आनंद नाही. जन्माला म्हणून आपण आनंद साजरा करतो. येडपट आहे आपण, येडपट. हा म्हणजे वाढदिवस साजरा करणारे. अरे जन्माच्या वेळी इतकं भयंकर दुःख भोगले, तुम्ही त्याचा उत्सव साजरा करता. तुम्ही दुःख भोगलं म्हणून
समजतंय का मी काय म्हणतोय ते? आपलं स्वरूप असं आहे की ते कधी जन्मत नाही, कधी मरत नाही, अविनाशी आहे, व्यापक आहे, शुद्ध बुद्ध मुक्त आहे, असं आपलं मूळ स्वरूप आहे. आणि असं असताना सुद्धा आपण जन्माचं दुःख भोगतोय आणि मृत्यूचं दुःख भोगतोय. किती भयंकर दुःख आहे मृत्यूच्या वेळेला. तर हे दुःख जे भोगावं लागतंय ना, ह्या सगळ्या दुःखाचं मूळ कारण कोण माहितीये? माहितीये? आपल्या आत्मस्वरूपाचं अज्ञान. काय आहे? अज्ञान हे मूळ आहे. त्या अज्ञानाने हे सगळं निर्माण केलंय. शरीर निर्माण केलंय, शरीराच्या ठिकाणी अहंकार निर्माण केलाय, बाकीचं हे सगळं जगत निर्माण केलंय ते अज्ञानानंच. हे सगळं अज्ञानाचं कार्य आहे आणि त्याच्यामुळे दुःख होतंय. हे दुःख बी त्याचंच कार्य आहे. आणि त्या दुःखालाच, ह्या सगळ्या प्रपंचालाच अनर्थ म्हणतात. अनर्थशास्त्रामध्ये काय म्हणतात? अनर्थ. अलग लक्षामध्ये याचा नाश झाला पाहिजे, दुःखाचा नाश झाला पाहिजे, जन्म मृत्यूचा नाश झाला पाहिजे. जन्म मृत्यूला कारण असलेला जो प्रपंच, त्या प्रपंचाला कारण असणारं जे अज्ञान, त्याचा नाश झाला पाहिजे. यालाच कार्यासह कारणाची निवृत्ती म्हणतात. यालाच काय म्हणतात? कार्यासह कारणाची निवृत्ती. कार्य म्हणजे जगत आणि कारण म्हणजे जगाला कारण असणारं अज्ञान. या कार्यासह म्हणजे जगतासह कारणाची म्हणजे अज्ञानाची निवृत्ती झाली पाहिजे. आणि अज्ञान निवृत्ती होऊन परमानंद स्वरूप असलेलं जे ब्रह्म, त्या ब्रह्माची आपल्याला काय झाली पाहिजे? आत्मत्वानं प्राप्ती झाली पाहिजे. म्हणजे ते ब्रह्म मी आहे अशी प्राप्ती झाली पाहिजे आत्मत्वानं, ऐक्य रूपानं. याला म्हणतात मोक्ष. यालाच काय म्हणतात? मोक्ष. दुःखाची कारणासह निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती याला म्हणतात मोक्ष. आणि अशा प्रकारचा मोक्ष हा या ग्रंथाचं प्रयोजन आहे, फळ आहे. कळलं का? परम प्रयोजन आहे, परम प्रयोजन. बाकीचे अवांतर प्रयोजन आहेत. बाकीचे काय असतात? अवांतर प्रयोजन असतात. अवांतर म्हणजे बोनस बोनस बोनस. मुख्य पगार वेगळा असतो का नाही? आणि बोनस कशाला म्हणतात? वरून दिलेला, त्याला बोनस म्हणतात. तसं मुख्य प्रयोजन या ग्रंथाचं काय आहे? मोक्ष. आणि मग बाकीचे अवांतर आहेत, बाकीचे नंतर दुसरे. आणि ऐका, ते मोक्ष जो मिळतो तो कशाने? त्याचं साधन काय सांगा बरं. आता तुम्हाला सांगितलं होतं की जीव ब्रह्म ऐक्याचं ज्ञान. जीवाचं आणि ब्रह्माचं एकत्वानं ज्ञान झालं पाहिजे. असं एकत्वानं ज्ञान झालं, ऐक्य ज्ञान झालं की मग त्या ऐक्य ज्ञानाने, जीव ब्रह्म ऐक्य ज्ञानाने काय होतो? मोक्ष प्राप्त होतो. म्हणून ते ज्ञान प्राप्त होणं हे सुद्धा प्रयोजनच आहे, ते सुद्धा फलच आहे. पण ते अवांतर प्रयोजन आहे. ते कारण ते साधन आहे ना. म्हणजे ऐका, झाडाला फळ येतं का नाही? आणि ते फळ यायच्या अगोदर फुल येत असते. काय येत असते? फुलं. आंबे येतात, त्याच्या अगोदर त्याला मोह लागतो का नाही? मग प्रयोजन काय असते सांगा बरं. पण प्रयोजन, मुख्य प्रयोजन आंबा आहे. पण माणसाला मोहर लागल्यावर सुद्धा आनंद होतो का नाही? तर मोहरच नाही लागला तर आनंद होईल का? पण मोहर बघितला, अरे वा काय मोहर लागलाय, अरे बा पान दिसत नाही, यावर्षी काही कमीच नाही म्हणतो आंब्याला. एवढे हाणत असतो एकटाच, हे का नाही? यावर्षी दररोजच रस खायचा म्हणतो. म्हणजे त्या मोहराला बघितलं की आनंद होतो का? कारण मोहर आल्यानंतरच पुढे काय त्याला येतात? आंबे येत असतात. तसं ब्रह्मज्ञान झाल्यावरच काय होत असतो?
मोक्ष प्राप्त होत असतो. तो मोक्षात तर आनंद आहेच, पण त्या मोक्षाची प्राप्ती ज्ञानानं होते, म्हणून ज्ञान मिळाल्यावर सुद्धा आनंद होतो का नाही. म्हणून ज्ञान प्राप्ती हे सुद्धा प्रयोजनच आहे. म्हणून काय ज्ञानप्राप्ती सुद्धा काय प्रयोजनच आहे, पण ते अवांतर प्रयोजन आहे, कारण ते साधन आहे. मोक्षाचं ते काय साधन आहे. मग साधन श्रेष्ठ असतं का साध्य श्रेष्ठ असतं. साध्य श्रेष्ठ असतं. म्हणून मोक्ष साध्य असलेला मोक्ष हा परम प्रयोजन आहे, आणि त्या मोक्षाचं साधन असलेलं ब्रह्मज्ञान हे काय आहे अवांतर प्रयोजन आहे. कळलं का, समजते का. बर बघा तेच सांगतात आता, आत्मस्वरूपाचं अज्ञान आणि त्या अज्ञानाचं कार्य असलेला जो प्रपंच तो जन्म मरणादी दुःखाला काय आहे कारण आहे. मग त्या दुःखालाच काय म्हणतात अनर्थ अशा प्रकारचं म्हणतात. त्या संसाररूप दुःखाची अज्ञानासह वर्तमान निवृत्ती आणि परमानंद रूप जे ब्रह्म त्याची प्राप्ती अशा स्वरूपाचा जो मोक्ष तो प्राप्त होणं या ग्रंथाचं काय आहे परमप्रयोजन. परमप्रयोजन म्हणजे प्रयोजन म्हणजे फल आहे, परम फल आहे, श्रेष्ठ फल आहे. आणि त्याचं साधन असलेलं जे जीव ब्रह्मैक्य ज्ञान म्हणजेच ब्रह्मज्ञान, जीव आणि ब्रह्म एक आहेत अशा प्रकारचं ज्ञान ते प्राप्त होणं हे या ग्रंथाचं अवांतर प्रयोजन आहे, म्हणजे गौण प्रयोजन आलं, गौण फल आहे ते. सर्व दुःखाची निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती ही जीवमात्राला अपेक्षित आहे. काय अपेक्षित असते, सगळ्यांना काय वाटतं असतं आपलं दुःख जावं आणि आनंद प्राप्त व्हावं असं वाटतंय का नाही. का दुःख व्हावं वाटतंय कोणाला, आपलं वाटोळ व्हावं वाटतंय कोणाला नाही. रोग व्हावं वाटतंय का कोणाला, काय व्हावं वाटतंय त्यालाच तर मोक्ष म्हणतात. सगळ्यांना तीच अपेक्षित, दुःखाची निवृत्ती परमानंदाची प्राप्ती सगळ्यांना अपेक्षित आहे, म्हणजेच मोक्षाची अपेक्षा आहे. म्हणून मोक्ष परम प्रयोजन आहे. कळलं का. म्हणून मोक्षाला परम प्रयोजन म्हटलेलं आहे, कारण जीव ब्रह्मैक्य ज्ञान सर्व दुःख निवृत्तीचं आणि परमानंद प्राप्तीचं काय आहे साधन आहे. जीव ब्रह्मैक्य ज्ञान हे मोक्षाचं स्वरूप नाही, ते साधन आहे. कळलं का. दुःखाची निवृत्ती आणि परमानंद प्राप्ती स्वरूप आहे का जीव ब्रह्मैक्य ज्ञान नाही, पण मोक्ष दुःख निवृत्ती आणि परमानंद स्वरूप आहे का नाही. दुःख निवृत्ती रूप आणि सुखप्राप्ती रूप नाही. कोण ब्रह्मज्ञान. ज्ञानाच्या साधनानं मोक्षरूप परम प्रयोजनाची प्राप्ती होते, पण ज्ञानरूपी साधनानं मोक्षरूपी असलेलं जे परम प्रयोजन त्याची काय होते प्राप्ती होते. म्हणून मोक्ष हे परम प्रयोजन आहे, म्हणजे फल आहे, आणि ज्ञान हे त्याचं साधन म्हणून अवांतर प्रयोजन आहे. समजलं का, बस झालं का. ओम शांती शांती शांती. कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव मौली ज्ञानेश्वर महा